अशोक चौकातील जय श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं साकारण्यात आलेली रामेश्वरम मंदिराची प्रतिकृती देखणी आणि लक्षवेधी ठरली। अशोक चौकातील जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे बनवण्यात आलेला भव्य देखावा नेत्रदीपक आणि लक्षवेधी ठरला। तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम येथील रामेश्वरम मंदिराचा हा देखावा टीम मेंबर्सचे प्रमुख प्रशांत गाजूल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला आहे। जय श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश घोडके, संस्थापक श्रीकांत पवार, दुर्गेश काळपगार यांनी रामनवमी निमित्त आयोजित कार्यक्रम आणि प्रतिकृती संदर्भात अधिक माहिती दिली। आपल्या मंडळाचं नाव आहे जय श्रीराम प्रतिष्ठान, अशोक चौक, सोलापूर। पण आपण यावेळेस आपलं 4 वर्ष झाले आपण हा उत्सव साजरा करतो, रामनवमी उत्सव। मग यावेळेस पहिल्यांदाच सोलापुरात रामेश्वर मंदिर देखावा आपण सादर करत आहे। मग आजपासून त्याचं ओपनिंग झालेलं आहे। तरी सर्व राम भक्तांनी व सर्व भाविक भक्तांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा व शोभा वाढवावी। रामेश्वर मंदिर या ठिकाणी म्हणजे सोलापुरात पहिल्यांदा कोणीच केलं नाही। याच्या अगोदर रामेश्वर मंदिराचा थोडाफार इतिहास आपण या ठिकाणी लावलेला आहे। तशाच प्रकारे म्हणजे रामेश्वर मंदिरात दर्शन पण खूप लोकांना तिथं जायचं होत नाही, मग तरी या ठिकाणी आपण त्यांना दर्शन उपलब्ध करून दिलेलं आहे। माझं नाव आहे श्रीकांत दीपक पवार, मी जय श्रीराम प्रतिष्ठानचं संस्थापक आहे। सोलापूरमध्ये कसं आहे माहिती का, जसं रामाचं नाव येतं तसं त्याप्रमाणे कोण साजरा करत नाही या म्हणजे पूर्ण सोलापूरमध्ये। मग आमचा एक उद्देश काय होतो, पूर्ण डॉल्बी मुक्त करण्यासाठी आहे ना, पूर्ण डॉल्बीचं जे आता यंगेज कशासाठी येतात, लाईटीसाठी, डीजेसाठी येतात। मग आम्ही ते पूर्ण साईडला ठेवून आहे ना, काहीतरी एक नवीन मंदिरची कल्पना करून आमचे मित्रमंडळ यायचे सगळे बसून काहीतरी नवीन करू यावर्षी, या उद्देशानं आम्ही स्थापना केलेलं आहे। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र श्रद्धा आणि भक्तीचा विलक्षण संगम पाहायला मिळाला। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।